झाले की लगेच आली आहे बघू. हा ना बाई, 3 मिनिटं लोक तुझ्या घरात, माझ्या शर्ट करायला 2 तास लागतात. असं ना, तरी म्हटलं अजून कसं नाही आलं दादाचं नाव. हाय माझा बारका दादा लाडाचा. तुझ्या काही पोटात दुखतं वय? असू दे बाई, खायला कारण धर्मीला भार नुसता. ए चिंगे, माझ्या दादाला काय मानायचं नाही बरं का, आपल्याला खपणार नाही. नाही बाई काय म्हणत, मोठा लाडाचा नाही का तुझा भाऊ. चल. कमल्या बघ तुझी जाने मन इकडे द्यायला लागली बघ. का जखमी मीठ चोतोय बाबा, अरे नाही पटायची ते आपल्याला, एडी ती. अरे प्रयत्न करीता वाळूचे कण रगडीता तेलही गळे रे. ए माकडा, ती म्हणत असत फक्त दुसऱ्या ग्रहावरून आलेले एलियन सारखी दिसते ती. अरे विचारून 3 दिवस झाले, चल तर ते समोर जाऊ. असं म्हणतो. अरे येड्यावानी बघती ती तुझ्याकडं, डोळच पडत नाही तिचं खाली. बघत तर असल ती, पण बहुतेक चकणी असल ती. माझंच तोंड मला आरशात बघवाना, ती कशी बघणार माझ्याकडे टक लावून. अरे बाबा, जिंदगी की यही रहते और हार के बाद जीते जीत. चल चल. ए पोरींनो, कुठं चालल्या? का रे, तुम्हाला काय करायचे? तुम्ही काय नवरा लागून गेला का काय आम्हाला विचारायला? अय चिंगे पिंगे, उगा वाकड्यात बोलायचं काम नाही. आता रक्ताची पाठ वाहतील इथं. हा, मी बी तीच सांगते या, मुद्द्याचं बोल पटकन. एक हा ना, पण मला बाजीराव म्हणा. ए येड्यांनो, का भांडताय? आपण काय भांडायला तर कुस्तीच्या मैदानात आलोय वय. ए, आम्ही काय तुला भांडकुदळ वाटतोय वय? नाही, तू भांडकुदळ नाही. असं पिसाल्यावर आणि वासकाना अंगावर काय येऊ नको बाबा, नाही तर माझं बोलायचं बाजूलाच राहील. ए, काय विचारायचं रे तुला? राणे, केलं का काही विचार? काय नाही, चल ग चिंगे. ऐ, मग कर की विचार, लय आवडते राहतो आपल्याला. ए कमल्या, राणीले भाव का ती? चला आपलं. अय, मग आम्ही काय बोलवायला आलो काय तुम्हाला? निक्की मग. ए गप्पी बाई, देवानं कापराचं तोंड दिलं असतं तर कधीच फुटून गेलं असतं बघ. हे कमल्या, रस्त्यावर असं आडवं जाऊ नको. दादानं जर बघितलं नाही, लय पंचायत होईल. उगाच हाणल तुम्हाला ती. हा, आम्ही हातात बांगडे घातल्यात ना, त्या बनपावाचं आहे ना वडापावच करून टाकेल मी, कळलं का? चल ग चिंगे. अरे काय रे बाबा, काय तुझं? तुला जुळवायला आणलं का तोडायला आणलं? केलं का नाही कुठाना? अरे जाऊ दे, लय भाव खात होती ती. बासक्यानं आकाची निळे. ए, अरे डोक्याची रे, डोक्याची. चल जाऊ दे. लागली का पाणी थेंब थेंब ग, लागली का पाणी थेंब थेंब ग, लागली का पाणी थेंब थेंब ग, लागली का. एक तास बरी पहिले याला काय होते नाही गावात कोणी बिस्किट जागी हे तर आपल्याला स्टँडवर सोडेल. ए बिस्किट जरा थांब थांब थांब. काय तात्या, सकाळ सकाळ तोंड दाखवलं, आता अख्खा दिवसच बाई खराब. इज्जतच गेलीच की आला का आमची? इज्जत काढली? रान रोके का दादा वाला म्हणून इज्जत काढली. माझं एक छोटस काम करशील का? तात्या माणूस हलका आहे होय छोटं काम करायला. छोटं काम नसतं का दादा, आता फक्त रॉयल काम. थोडं बस स्टँड पर्यंत पोहोचून ये केला का मला? चांगलं वय नाही स्वतः जावा. मी काय ड्रायव्हर आहे तुमचा? सागर काय म्हणजे कडा वाटली आहे तुम्हाला? बरोबर आहे तुझं. तुझं पण कधी तर माझ्याकडे काम पडेलच ना. ओ तात्या, हत्ती काय माझी गरज असते होय तवा. अरे हे टक्कल कशाला पडले बघितलंस का? हत्तीला पण कधी कधी मुंगीची गरज पडते. तू सोडणारच का नाही मला? वाटलंस मला दाद्या, वाटलंस मला. अरे सायकल 15 किलोची, 150 किलोचं पोट, तू सायकल जाते चिपून. तू सोडणारच का नाही मला? नाही सोडणार जा. बघतो माझं मी. चांगलाय सांगाला गरज पडेल. स्टँड पर्यंत सोडा की मला.
ट्रॅक्टरकडे जायचं होतं आपल्याला अर्जंट. माझा अर्जंट आहे गावाकडचा जर सोडा की. चालते बसा तू लगेच. देवासारखं गाठ पडलो बघा. हां चला चला. सायकल काय मी गावाच्या बाजूला घेतली होय. माझी सायकल सोनारी सायकल. अरे सायकल अरे सायकल सायकल पण कुठे गुटली वाचवा अरे मग मला स्टँडवर सोड मला तर सोडलं नाही. पन्नास काय ते येऊन खप येतात आता. हा उचल के चला मला स्टँड केलेला आहे. कशाला लावायचं ना दादा. काय बाई त्या चिंगीचं नुसती सारखी भांडत असते. लयच गरम डोक्याची आहे बाई. जाऊ दे बाई तिकडे. तुला तिची वाट बघून बसू. जाते मी आता आपली घरी. अयो दादा असं का पडलंय इथं. दादा असं का झोपलाय. बाबाने तुझ्यासाठी घरी एवढी मोठी खाट बनवली की असं शोभतं का तुला दादिया. अगं दीदी डोक्यात पडली का. झोपलोय की मी पडलोय ना. असं आहे. अरे मग तू असं कसं काय पडलं सायकलीवरनं. थांब ओरडू नको. उचल ती सायकल. तुला मी झापळ तू फक्त सायकल उचल. कसा पडलाय काय माहिती. सायकल उचलती का पोचवती का. कोणी ऐक बघ दुसरं तिकडं. ऐक बघ कोण तिकडं. सॉरी दाद्या. कोण हाय का बघती सायकल उचलला. कसा पडलाय काय माहिती. ओरडू नको. थांब बघती. थांब बघती. बघ ना. हॅलो रानात का. आलो 10 मिनिटात आलो रानात. त्याचं काम आहे जरा आपल्याला. आलो उतर खाली. स्टँड करून काय नाही, उतर खाली जायचंय मला रानात. थोडं माणूस की काय माणूस की नाही त्या डोह्याला मग मला उचललं नाही. हा आता माणूस की जात नाही. आता नाही माणूस नाही. तसं करू नका. काय जायचंय मला रानात. जरा अर्जंट आहे. काय नाही जायचंय. आपलं नशीबच फुटक. दादा पडलाय. कोणानंतर बोलवायला पाहिजे. अगं राणी काय झालं एवढी काय टेन्शन मध्ये आहे. कमल्या बरं झालं भेटला बघ. डंपर उराळाय तिकडं. म्हणजे माझा दादा सायकलीवरनं पडलाय बघ तिथं. एवढंच ना. दादाच पडलाय ना. आत्ता उचलतो की आम्ही जाऊन. एका हाताने उचलतो बघ त्याला. तू नको काळजी करू. अरे ते बघ तिकडं पडलाय. चला लवकर त्याला उचलूया. चल चला बरं झालं तुम्ही आला. किती उशीर वाट बघितली. कोणीच दिसलं नाही मला. काय कर तुला माहित आहे का कधीपासून पडलाय तो. चला पटापटा लवकर. कमल्या आमल्या ह्योच आहे माझा भाऊ. बारका भाऊ. ए राणे तू आम्हाला असं का फसवलं ग. छोटा भाऊ सांगून रानरेडा दाखवला. अरे हीच आहे माझा बारका दादा. त्याला उचलायचंय. तू आम्हाला याला उचलायला बोलवलं का आम्हाला पोचवायला बोलवलं. एक गावाचं पोतं उचलायला कंबाड जातील का आमची. अरे कमल्या तू माझ्यासाठी एवढं नाही करू शकत. ए यार कमल्या. अरे लोकांनी प्रेमात ताजमहल बांधला रे. तो पंध्याने उचलू शकत का. उचलतो की आमल्या. त्याला उचलताना मी जर मेलो ना तर मला उचल बर का. अरे बोलत का उभं राहिलाय. अरे उचला की त्याला लवकर पटापटा.
अरे कमल्या उचल नको आधी सायकल उचल. अरे उचल कमल्या आमल्या उचला की. अरे जोरात उचला की. अवसर नसल्यासारखं काय उचला. अरे उचला रे. पडला अंगावर. अरे तिकडून उचल अरे कमल्या. कमले इकडनं उचल गेलो ना मी. अरे कमल्या इकडून काय इकडून उचल. ए शांत बसा. तुमचं छान काय व्हायचं नाही. आता मलाच काहीतरी करायला लागणार. कमल्या खरंच घ्या बरं झालं तुम्ही आला म्हणून. माझा भाऊ उठला बघ. खरंच तू माझ्यासाठी खूप काही करू शकतो बघ.